राज्यामध्ये शिंदे सेना आणि भाजप यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र अनेकदा समोर आले। संगमनेर नगरपालिका निवडणुकीत सुद्धा शिंदेंच्या शिवसेना आमदाराने भाजपाच्या माजी नगरसेविकेचं तिकीट नाकारल्याचा आरोप केलेला आहे। यानंतर त्यांनी बंडखोरी करत आता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाकडून एकमेव महिला नगरसेवक म्हणून मेघा भगत विजयी झालेल्या होत्या। मात्र या निवडणुकीमध्ये ऐनवेळी त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं। दरम्यान आमदार अमोल खताळ भाजप संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भगत दाम्पत्याने केलाय। नगराध्यक्षाची जागा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे, पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली। लोकसभा असू द्या शिवसेना, विधानसभा असू द्या शिवसेना, नगरपालिका असू द्या शिवसेना। मग इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही सतरंजा उचलायचा हा आमचा प्रश्न आहे। मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो निषेधार्थ आहे। आमदार अमोल खताळांनी या निवडणुकीत जे कार्यकर्ते 3-3, 4-4 वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांचे तिकीटच नाकारले। सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये समन्वय नसल्यामुळे तीनही पक्ष स्वबळावरती निवडणूक लढवत असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमची बैठक झाली होती, मात्र आमच्यात समन्वय होऊ शकला नाही असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। बैठकीमध्ये भाजपाचे मंत्री शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी महायुतीची निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पुढे ढकललेली होती। मात्र यानंतर भाजपाकडूनच कोणताही प्रतिसाद आला नसल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। आता कसं आहे, शेवटी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे। प्रत्येकाला वाटतं आपल्या ज्या जागा असाव्यात, आपला उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला असावा। त्यामुळं अपेक्षा सगळ्यांच्याच जास्त होत्या तिन्ही पक्षांच्या, आणि प्रयत्न करून सुद्धा नाही होऊ शकला समन्वय। त्यामुळे ठीक आहे, आता मैत्रीपूर्ण लढू।